अरे जेव्हा जेव्हा आमच्या समाजाच्या माणसाने हातामध्ये पेन घेतला तेव्हा तेव्हा आम्ही भारताचं संविधान लिहिलं. जेव्हा जेव्हा माझ्या समाजाच्या व्यक्तीने हातामध्ये पेन घेतला पेन तेव्हा तेव्हा आम्ही भारताचं संविधान लिहिलंय. आणि जेव्हा जेव्हा आमच्या समाजाने हातामध्ये तलवारी घेतल्या तेव्हा आम्ही भीमा कोरेगावचा इतिहास घडवलेला आहे. ही आमची जात आहे बघा. हे महाराजाचं रक्त आहे, हे बाबासाहेबांचं रक्त. आमच्या अंगावरती कापड आहे. आज आम्ही स्वाभिमानाने एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन गावामध्ये यायला लागलो. आमच्या गावातले घर बघा, आपल्या उंच समाजाचे उंच उंच घर झालेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मला या निमित्ताने सांगायचे, बाबा तुम्ही कष्ट केले या समाजासाठी, तुम्ही तुमच्या 4 लेकरं कुर्बान केले या समाजासाठी, तुम्ही रात्रंदिवस झोपला नाही या समाजासाठी. माझा समाज अज्ञानामध्ये, माझा समाज अंधकारामध्ये आणि संसार करत असताना आम्हाला तुम्ही वेळ देत नाही, माझ्याकडे लक्ष देत नाही, माझ्यासोबत जेवत नाही, बोलत नाही, बसत नाही. बाबासाहेब म्हणायचे, रामू अगं रामू माझा समाज अज्ञानामध्ये आहे, माझा समाज अंधकारामध्ये आहे, माझा समाज अजूनही गुलाम आहे. अरे त्या तळदार तळ्याचं पाणी ते कुत्र पिऊ शकते पण माझा हा समाज पिऊ शकत नाही. रामू रामू माझा समाज अंधकारामध्ये मला लढावं लागल. रामू माझा समाज अज्ञानात आहे, माझा समाज गरीब आहे, माझ्या आई बहिणीच्या आबरूची लाखतर विषयावर टांगली जातात, माझ्या समाजाला दिवसा ढवळ्या मारलं जातं, आम्हाला महाड म्हणून धेड म्हणून चिडवलं जातं. आजही बाबासाहेबांच्या मिरवणुकीला डीजेला परमिशन मिळत नाही आणि म्हणून मला काम करावं लागेल, कष्ट करावं लागेल, अभ्यास करावं लागेल. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 लेकर समाजासाठी कुर्बान केलं आहे. आज जे पांढऱ्या साड्या तुमच्या अंगावरती आहे, आज ज्या पांढऱ्या साड्या तुमच्या अंगावर आहे, अरे फाटक्या लुगड्यामध्ये नांदली रमाई तवा शालू तर नटला ह्या नवऱ्या. ही रमाईचा त्याग आहे माय मावल्यावर. आणि म्हणून प्रत्येक घरामध्ये रमाई तयार झाली पाहिजे. प्रत्येक बौद्ध समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकर तयार झाला पाहिजे. प्रत्येक बौद्ध समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज तयार झाला पाहिजे. आपले पोरं व्यसनातून मुक्त झाले पाहिजे. दारू सिगरेट पुडी खर्रा यातून समाज आपला मुक्त झाला पाहिजे. आम्हाला गुन्हेगार नको, आम्हाला गुन्हेगारी नाही पाहिजे, आम्हाला तलवारी नाही पाहिजे. अरे बंदूकही नको रे, तलवारही नको रे, बंदूकही नको रे, तलवारही नको रे. अरे शब्दाने मारतो आम्ही भीमा तुझ्यामुळे, अरे आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. आम्हाला बंदुकीची गरज नाही आहे, खेळताना पाणी घे. आम्हाला बंदुकीची गरज नाही आहे, आम्हाला तलवारीची गरज नाही आहे. आम्हाला परिवर्तन पाहिजे. कोणतं परिवर्तन पाहिजे आम्हाला? आम्हाला शैक्षणिक परिवर्तन पाहिजे. कोणतं परिवर्तन पाहिजे? आम्हाला परिवर्तन पाहिजे. आम्हाला कोणतं परिवर्तन पाहिजे? बौद्ध समाजाचा पाहिजे. आमच्या दलित वस्त्याचा विकास झाला पाहिजे, इकडे गट्टू बसले पाहिजे, आमच्या नाल्या साफ झाल्या पाहिजे, आम्हाला घरकुलं मिळाले पाहिजे, गाव सरपंच आम्हाला आमचा पाहिजे, आमच्या समाजाचे मेंबर आम्हाला पाहिजे. आम्हाला सामाजिक परिवर्तनाची ही लढाई आहे. ही लढाई रस्त्यावरती नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढाई लढली ती सामाजिक परिवर्तनाची लढाई होती. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फार उपकार आपल्या समाजावरती आहे. नव्हतं अरे मेले का बोला ना. अरे नव्हतं मिळत पोटाला, नव्हतं मिळत पोटाला. आता कमी नाही नोटाला, चैतन्य मंडळ लागो जरा आपल्या बच्च. अरे नव्हतं मिळत पोटाला, भेटत होता का भाकर? अरे आंबडीच्या भाकरी खाऊन राहिलो आम्ही इथे या गावात. अरे गुगऱ्या आंबेल खाऊन राहिलो ना आम्ही या गावात. 11 लेकराचा आमचा हा सगळा खटला परिवार. आम्हाला वराडाची गरज राहायची नाही. तुमच्या सगळ्याला माहिती आहे, नवीन सांगायची गरज नाही. आज आमचा एवढा मोठा राजवाडा आज वसान झालेला आहे, उजाड पडलेला आहे. बाबा गेले, आधारस्तंभ खचला, आई गेली आणि संपूर्ण परिवार आमचा विस्कटला. तरी सुद्धा अरे नव्हतं मिळत पोटाला, नव्हतं मिळत पोटाला. आता कमी नाही नोटाला. रुबाब दिसते का नाही म्हणते काश्यपलीचा इंस्टाग्रामवर, दिसते का नाही फॉलोविंग. अरे नव्हतं मिळत पोटाला, आता कमी नाही नोटाला. अरे माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला. हे पुण्याई माझ्या बाबासाहेबांची आहे, हे पुण्याई माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, ही पुण्याई भगवान बुद्धाची आहे. माझ्या बाबांनी भगवंताची सेवा केली, अंगावर चिवर घेऊन 19 वर्ष ते मरण पावले. त्यांचं रक्त या इंद्रजित रामदास बोलण्याच्या. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्वप्न होतं, हा समाज शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे. आज मला लय आनंद वाटतो. हे पुढचं घर मी बघतो आमच्या मामीचं आहे, विटा लागलेला आहे. पुढचं घर अजून आमच्या धनराज भाऊचं आहे, संदीप भाऊचं आहे. शिलवार बाबासाहेब तुमच्यामुळे झालेला आहे. बाबा हे आमचं काहीच नाही, आपल्याकडे काहीच नाही. अरे तुझी तर कमाई आहे का भीमाई, कुणाचे तर काही इथे कष्ट नाही. तुम्हाला काय वाटतं तुमचे कष्ट आहे का? तुमचे कष्ट आहे का? अरे या माणसाचे कष्ट आहे, त्याच्या लेकराच्या मैत्रीला बाबासाहेब येऊ शकले नाही. अरे या 14 एप्रिलला आम्हाला काय जाणून घ्यायचं आहे प्रमोदला, हे सांगायचं होतं की बंदे यांना परिवर्तन द्या, यांना विचार द्या. काय विचार द्या? बाबासाहेब स्वतःच्या लेकराच्या मैत्रीला येऊ शकले नाही. मैत्रीला बाबासाहेबांना रमाई पत्र इथे बाबासाहेब
तुम्ही माझ्याशी लग्न केलं, संसार केला, मुलं बाळ झालेत मला, पण बाकीच्यांचे लेकरं जन्माला येतात, माझी लेकरं जन्माला येतात, बाकीच्यांचे लेकरं आजारी पडतात, माझे लेकरं आजारी पडतात, पण बाकीच्यांचे लेकरं आजारी पडून मरत नाही, जगतात, पण माझे लेकरं का मरतात? रमाबाई कोणाला विचारते? बाबासाहेबाला विचारते. बाबासाहेबाला विचारते रमाई की माझे लेकरं का मरतात साहेब? तुम्ही साहेब आहे, तुम्हाला डॉक्टर म्हणतात. अहो बघा माझ्या लेकराकडे, माझ्या संसाराकडे बघा, माझ्या लेकराकडे बघा, माझ्याशी तुम्ही लग्न केलं, माझ्याशी तुम्ही संसार करताय, माझे लेकरं मरतात. बाबासाहेबाला पत्र अमेरिकेमध्ये रमाबाई पाठवते. बाबासाहेब ते पत्र उघडतात. पहिला शब्द लिहिला असता, साहेब तुम्हाला नमस्कार करते, स्वतःची काळजी घ्या, मी लेकरांना सांभाळते, पण माझे लेकरं आजारी पडत आहेत साहेब, माझे लेकरं मरायला लागलेले आहेत साहेब, माझ्या लेकराच्या मैत्रीला या, आम्हाला सहकार्य करा. बाबासाहेब ते पत्र वाचतात. डोळ्यांमध्ये अश्रूंच्या धारा आहे, बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा आहे. माय मावल्यानं त्या माणसाने काय केलं, आज आम्हाला सुखाचे दिवस भेटू राहिले. आज आमचे घर रेती सिमेंटचे झाले, आम्हाला गाड्या भेटू राहिल्या, आमचे पोरं इंजिनियर, वकील झाले, पोलीस झाले, परंतु या बाबासाहेबांना आमच्यासाठी काय त्याग केला हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेब रमाईला पत्र लिहितात, पेन उचलतात, डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आहे. रामू, अगं रामू, माझा समाज आजही गरीब आहे, माझ्या समाजाला आजही पाणी भेटत नाही, माझ्या समाजाच्या अंगाचा वास येतो म्हणून विचार केला जातो, आम्हाला आजही बैलबंडीतून उतरून दिलं जातं, आजही आम्हाला वरून उजळीने माझ्या समाजाला पाणी त्याला हातामध्ये दिला जात नाही, म्हणून रामू मला शिक्षण घ्यावं लागेल. रामू तुम्हाला विचारतेस ना मी डॉक्टर आहे? अगं रामू, मी माणसाचा डॉक्टर नाही, मी कशाचा डॉक्टर आहे? मी पुस्तकाचा डॉक्टर आहे. आणि रामू, बाकीच्यांना लेकरं होतात, बाकीच्यांचे लेकरं जगतात आजारी पडून, का? कारण त्यांना औषध गोळ्यांना पैसे आहे. आपले लेकरं आजारी पडतात आणि मरतात, का? कारण आपल्या लेकरांना औषध गोळ्यासाठी काय नाही आहे, पैसे नाही आहे. रमाबाईचा राजरत्न नावाचा मुलगा पावसाच्या सरीवरून कोसळतात आहे. रमाबाई आपल्या फाटक्या तुटक्या घाणेरड्या पदरामध्ये, त्या लुगड्यामध्ये रमाबाई त्या राजरत्नाला त्या डॉक्टर साहेबाच्या दरवाजामध्ये नेते. त्या डॉक्टर साहेबाचा दरवाजा उघडा, डॉक्टर साहेब माझं बाळ बघा कसं दुधाला तोड लावत नाही, डॉक्टर साहेब माझ्या लेकराला वाचवा, माझं बाळ ताण आहे, माझ्या लेकराच्या अंगाला ताप आलेला आहे, माझं लेकरू बघा दुधाला तोड लावत नाही, डॉक्टर साहेब दरवाजा उघडा. आतमधून आवाज येतो, बाई तुमच्या आधीच्या लेकराच्या औषधाची उधारी बाकी आहे, ती उधारी पूर्ण करा, ते पैसे चुकते करा, त्याच्यानंतर तुम्हाला औषध दिल्या जाईल. डॉक्टर साहेब तुमच्या समोर पदर पसरते, डॉक्टर साहेब तुमच्या समोर भीक मागते. अहो माझं साहेबाला धनी म्हणतात, माझं साहेब बॅरिस्टर आहे, लंडन मध्ये शिकायला आहे, ते जेव्हा तिकून येईन बॅरिस्टर होऊन, डिग्र्या घेऊन, कलेक्टर होऊन, तेव्हा मी तुमचे पैसे चुकून देईल. नाही बाई नाही, दरवाजा उघडल्याच जाणार नाही, वरून पावसाच्या सरी आहे, अंगावर भिजलेला राजत नाही, त्याचं तोंड झाकायचा प्रयत्न रमाबाई करते. डॉक्टर साहेब दार उघडा, डॉक्टर साहेब दार उघडा, माझा लेकरू आजार आहे डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब दार उघडत नाही, राजरत्न रमाबाईच्या हातामध्ये मरण पावतो. बाबासाहेबाचं लेकरू राजरत्न रमाबाईच्या हातावर मेलेला आहे. बाबासाहेबाचे लेकर औषधाच्या अभावी मरण पावले. माय मावल्यानो, त्या बाबासाहेबांनी केलेला आहे आणि म्हणून आम्हाला आज सुखाचे दिवस आले. बाबासाहेबांच्या लेकराला कफन भेटलं नाही, आज आम्ही एवढ्या गाड्यांनी फिरू राहिलो. आमचे घर बघा, आमचे घर कसे आहेत. आज आम्हाला चार चौघात मान आहे, सगळ्या जाती धर्माचे लोक तुम्हाला जयंतीला वर्गण्या देतात. बाबासाहेबाला बंडीमधून उतरून दिलं होतं. अरे वर्गाच्या बाहेर बाबासाहेबाला बसवलं होतं, वर्गाच्या बाहेर. आपल्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपल्या गावात लाईट बी नव्हती तेव्हा, दिव्याला तेल नसायचं. दिव्याला बाबासाहेबाच्या घरी दिवा होता, दिवा, आणि त्या दिव्यामध्ये पण तेल नसायचं. बाबासाहेबाच्या दिव्याला तेल नसायचं. बाबासाहेब म्युन्सिपाल्टीच्या खाली बसून, ते इंग्रजांनी दिवे लावले होते अशी लाईट, त्याच्या खाली मधून बसून बाबासाहेब अभ्यास करायचे. परंतु वर्गाच्या बाहेर बसून, वर्गाच्या बाहेर बसून भारताचं संविधान लिहिणारा माझा बाप आहे. तुमच्या लक्षात येते? अरे या वर्गाच्या बाहेर बसून भारताचं संविधान लिहिणारा माझा बाप आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आपल्या सर्वांवरती, आणि म्हणून आम्ही 14 एप्रिल कशासाठी साजरी करतो? त्या बाबासाहेबांनी आम्हाला माणसात आणलं. आम्ही 14 एप्रिल का साजरी करतो? अरे आम्ही माणसं बनलो, आम्हाला माणसाची इज्जत नव्हती, आम्ही माणूसच नव्हतो, आम्हाला चालूच दिलं जात नव्हतं. आमच्या तोंडाला मडका आणि फाटीला काय होता? जाडू होता. आम्हाला महाराज आहे धड्याच्या इकडे मार द्या असं म्हणे. आता कोणी म्हणते का? बाबासाहेबांनी काय दिलं? ॲट्रोसिटी. काय लिहिला? ॲट्रोसिटी. जर कोणी काय म्हणलं तर म्हणते काशीला फोन करा, त्याला बरोबर एलएलबीच्या कायद्याचा त्याला वचका दाखवतो तुम्ही.
येते का तुमच्या लक्षात? आणि म्हणून बाबासाहेबांनी आमच्या जीवनाचं सोनं केलं. आणि म्हणून तुझी तर कमाई आहे ग भीमाई, कुणाचेच काही ते कष्ट नाही, हे सगळे कष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहे. म्हणून तरुणांना माझं नेहमी इंस्टाग्रामवरती सांगणं असतं, अरे माझ्या समाजांनो, माझ्या लेकरांनो, रोज सकाळी उठा, व्यायाम करा. मला एका गोष्टीचं या ठिकाणी अभिमान वाटतो, मला काहीही गरज नाही पूर्ण समाज बदलला पाहिजे, मला काही अपेक्षा नाही पूर्ण भारत सुधारला पाहिजे. मी सुधारलो ना, एकटा ब्राह्मणवाड्या गावचा मुन्ना भंतीजी आहे, तो भंतीजी बाहेर जाऊन समाजासाठी काम करतो, बस आहे की नाही? ब्राह्मणवाड्याचे किती भंतीजी बनले, बाकीचे पोरं बनले का? पण ब्राह्मणवाड्याचा एक जर भंतीजी बनला, तो समाजाला सुधरू शकतो. तर मला काही अपेक्षा नाही कोण काय करण, परंतु मला एक आनंद आहे की मी जे इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकतो, व्यायामाचे असतील, समाजावर होणाऱ्या अत्याचाराचे असतील, शिक्षणाचे असतील, त्याच्यामध्ये माझा लहानपणीचा मित्र नवहात्री याने मात्र तंबाखू चुना सोडला, याचा मला लय आनंद आहे बघा. सगळ्यांनी यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. तो म्हणला, भाऊ तुझे मुन्ना व्हिडिओ बघतो आणि मला लय भारी वाटलं, मग लाव चुना आणि मळ पुन्हा हे डबल, हे मी सोडून दिलं बाबा, मला लय बरं वाटलं त्या दिवशी. शंकर आमचा आल्या मी तेव्हा, आता कपडे मी वेगळे घालतो, हे बी घालतो वेगळे मी घालतो, तुम्ही बघत असतो मला इंस्टाग्रामवर. मी आल्या शंकर म्हणे, बापा मला लयच पैसे सांगितलं ना तुम्ही. आता तारीख होती 1 मेची, बुद्ध पौर्णिमा. आता बुद्ध पौर्णिमा बुक केली आहे लोकांनी. शंकर काय म्हणतो, नाही याच लागन, गावात होय आपलं याच लागते, नाही तर गावात पाय ठेवू देत नाही म्हणते. म्हटलं बापरे, आता म्हणतात गावात पाय ठेवते. तर सांगितलं बरं, माझा मित्र आहे शंकर, माझे सगळ्यांशी चांगले संबंध आहे, परंतु प्रोग्रामचा व्याप खूप असतो. त्याने मला हक्कानं म्हणलं, गाव होय, गावात यावंच लागन, जेवढा देईल तेवढा घ्यावंच लागन. इथून पुढे मी सगळ्यांसमोर हात जोडतो, मला खूप आनंद वाटला. सगळ्यांनी मला जीव लावला. माझ्या घराबद्दल सगळ्यांना आदर आहे, बाबांबद्दल आदर आहे, तुम्ही आम्हाला मानता, आमच्या परिवाराला सांभाळता, मला एवढाच आनंद आहे. इथून पुढे कुठलाही कार्यक्रम ब्राह्मणवाड्याचा असेल, कुठल्याही प्रकारचा धम्मदानाचा निधी मी घेणार नाही. तुम्हाला वाटलं तर पैसे द्या, तुम्हाला वाटलं तर धम्मदान देऊ नका, पण तुमच्या कार्यक्रमाला मी हजर राहणार म्हणजे राहणारच, अशी घोषणा या ठिकाणी या 14 एप्रिलच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या मूर्तीसमोर देतो. फक्त परीक्षा असेल, कधी LLB ची, आता LLM करायचंय, PhD करायचे, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लागलं, माझी इच्छा आहे डॉक्टर इंद्रजित रामदास गोंडाने असं माझ्या नावाला लागाव. माझ्या बापाचं नाव मोठा भाव, माझे वडील आज हयात नाही, परंतु त्यांनी दिलेल्या मंडळाचं नाव पोरांनी जपलं. गावामध्ये आमचं घर आहे, त्याची पण लाईट फिटिंग वगैरे सगळं व्यवस्थित करून घेतो. ज्या बहिणी भाऊ असतील त्यांनी पण दिवाळी दसऱ्याला यायला पाहिजे. आमच्या सगळ्या आई, आता कोणाचं नाव मला घेता येणार नाही, पण या सगळ्या महिला मला जीव लावतात. येत राहा ना बापा, भेटत राहा. आमचे शबीर मामू असतील, आमचे पूर्ण परिवार, कासिम काका वगैरे सगळे लोक नाही का, हे सगळे जीव लावतात, बिचारे मला ओळखतात. तर सांगायचं तात्पर्य एवढं आहे की इथून पुढे कोणताही कार्यक्रम असेल तर सांगा, मी नक्की येईल. समाजामध्ये फूट पाडू नका, एकत्र राहा. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आपल्याला कसं वागायचं आहे, अरे सैनिक व्हा भीमाचे, भीमराव आठवारे, सैनिक व्हा भीमाचे, भीमराव आठवारे. आता चला निळ्या निशाणा खाली, सर्वांनी एक व्हारे. आता एक व्हायची आपल्याला ही वेळ आलेली आहे. म्हणून आमचा इतिहास भीमा कोरेगावचा आहे. बंदे काश्मीरला तुम्ही लहानपणापासून ओळखता, लाठी काठी, दानपट्टा, तलवार. मागं भंतीजीने, आपल्या मोठ्या भंतीजीने पण कार्यक्रम घेतले, कितीतरी आपण पूर्ण गावामध्ये करंटचा शो घेतला होता, बरोबर आहे. तर सांगायचं तात्पर्य असं की आमचा इतिहास भीमा कोरेगावचा आहे. शंकराला तरी चांगलं माहिती आहे, शंकर असतील, नाही हिवराडे असेल, त्याला सारखं माहिती आहे भंते काश्मीरले कसे होते. अरे आमचा इतिहास भीमा कोरेगावचा आहे. अरे जेव्हा आमच्या समाजाच्या माणसाने हातामध्ये पेन घेतला, तेव्हा आम्ही भारताचं संविधान लिहिलं. जेव्हा माझ्या समाजाच्या व्यक्तीने हातामध्ये पेन घेतला, तेव्हा आम्ही भारताचं संविधान लिहिलंय. आणि जेव्हा आमच्या समाजाने हातामध्ये तलवारी घेतल्या, तेव्हा आम्ही भीमा कोरेगावचा इतिहास घडवलेला आहे. ही आमची जात आहे बघा, हे महाराजचं रक्त आहे, हे बाबासाहेबांचं रक्त आहे. आणि म्हणून कोणाला झुकून राहू नका. 100 वर्ष शेडे होऊन जगल्यापेक्षा एक दिवस वाघासारखं आम्हाला जगायचं आहे. स्वाभिमानाची भाकरी का स्वाभिमानाची. हाच माझा स्वाभिमानी समाज आहे, जो बाबासाहेबांच्या सोबत होता. हाच तो स्वाभिमानी समाज आहे. ज्या वेळेला मला आठवते, या ठिकाणी आपण तुराटीचं घर बांधायचो, बरोबर आहे. प्रत्येकाच्या घरून एक पत्रे माझे वडील काढायचे. हाच तो स्वाभिमानी समाज मी पाहिलेला आहे. माझ्या गावातले लोक स्वाभिमानी आहे, इज्जतदार आहे, माणुसकीचे आहे, एकमेकाला जीव लावणारे. भांडणं होतील, वाद होतील, त्याबद्दल विशेष नाही. संसार म्हणले की भांड्याला भांड लागत असतं. ही तशी होय, ही अशी आहे, माहिती आहे, हे आपल्या संसारात चालत असतं. पण असं जरी असलं तरी, वैचारिक वाद जरी असले तरी, आपल्याला बुद्धिवारा हे असताना जसे आम्ही चपला बाजूला काढतो, तसे आम्हाला आमच्यातले मतभेद बाजूला काढायचे.
जेव्हा मी विहारामध्ये येतो तेव्हा तो अध्यक्ष आहे, तोच पुढे पुढे करतो का? तो दिनेश भाऊच पुढे पुढे करतो का? तो नरेशच पुढे पुढे करतो का? ते शंकरच पुढे पुढे करतो का? ते नवरात्रीच पुढे पुढे करतो का? आम्हाला जे पोरं चांगलं काम करतात त्यांना काय करायचं आहे? सपोर्ट करायचा आहे, त्यांना सपोर्ट करायचा आहे, त्यांना आपला आदर करायचा आहे. आपलं गाव एवढं सुंदर आहे मित्रांनो. आपले मस्तान काका असतील किती मदत करतात. सोनू आहे, वाटत नाही हे मुस्लिम समाजाचे लोक आहेत. आज मी जग फिरतो, महाराष्ट्र फिरतो, किती लोक मी बघतो, किती धर्माच्या लोकांबरोबर मी राहतो. आज तुमच्या गावातला शेतकऱ्याचा एक पोरगा, अरे खायची अवस्था काय होती, 5वी 7वी पर्यंत तर चड्डीवरच गेलो आम्ही, चड्डीवरच कपडे गेलो आम्ही कामरगावला. चालताना तर तेव्हा ऑटो नव्हते, रिक्षाने सायकलने. नवरात्रीकडे सायकल होती, आम्ही जायचो. उमेश भाऊ असतील कोणाही सगळे पोरं. तर सांगायचं तात्पर्य असं की पहिलेचे दिवस किती खतरनाक होते. तेव्हा आपण बंडीवर काढायचो. कशावर? आज डीजे आला. आज काय आला? डीजे आला. आज गाड्या बघा फोर व्हीलर कशा मोठ्या मोठ्या आपल्या दरवाज्यात उभा राहतात. हे सगळी पुण्य कोणाची आहे? माझ्या बाबासाहेबांची. आणि म्हणून बाबासाहेबांविषयी विशेष आदर मला आहे. मी बुद्धाचा भिक्षू नाही बाबा, भगवान बुद्ध मला माफ करा. मी बुद्धाचा भिक्षू नाही, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भिक्षू आहे. त्यांनी तर सांगितलं बुद्ध आहे म्हणूनच आपण आहे, परंतु एक क्रांतिकारी भिक्षू, समाजाला एक दिशा देणारा भिक्षू. समाजाला रोज सकाळी उठा, व्यायाम करा, व्यसनातून मुक्त राहा. आपल्या समाजातला तरुण हा व्यसनामध्ये आहे, त्याच्यामुळे काय होतं, आपलं शरीर बरोबर राहत नाही. कोण आपल्याला बोलायचं त्याचं उदाहरण काय सांगू बा, दुनियाला काय तुम्ही म्हणती, दुनियाला काय शिकवता, तुमचा भाजीत पाहणार तुमच्या आजीला लावरा ना. आता 5ही बोट बापा सारखे राहत नाही, राहते का? हे 5 बोट आहे, हे मोठा आहे का छोटा आहे? आता अजित असा आहे, पिंटू तिथं आहे, बाबू तिकडे पुण्याला आहे, मुन्ना हा असा आहे, आणि एक तर बाबा ढगात गेला बिचारा रणजित, ते खतरनाकच होता. तर सांगायचं तात्पर्य, जेवढे भाऊ असतील, आता हे जर 2 जण भाऊ असतील, एक देते वंचितला मतदान, एक म्हणते रिपब्लिकन सेनेला करतो, तो म्हणते नाही रिपब्लिकन सेना नाही, माझी आझाद समाज पार्टी आहे, मी चंद्रशेखर आझादचा माणूस आहे. तर सांगायचं तात्पर्य असं, जेवढे भावंड असतात कोणाचं ना कोणाच्या घरामध्ये कमी जास्त वैचारिक हे असतात. आणि म्हणून असं जरी असलं तरी सर्वांनी एकत्रित मिळून काम करायला पाहिजे. मला आनंद आहे की गावकऱ्यांनी मला सन्मान दिला, मला बोलवतात. प्रमोद दादा असेल, माझे सगळे लोक आहे, प्रत्येकाचं पर्टिक्युलरली मला नाव घेता येणार नाही, पण सगळे लोक मला खूप जीव लावतात, सगळे पोरं मला फॉलो करतात. माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे, भांडू नका आपापसामध्ये, चांगले राहा, आनंदी राहा. कोण कसं होईल म्हणतात ना, हप्त्यामध्ये एकदम मोठ्या घराचं खंडर कसं बनते हे तुम्ही डोळ्यासमोर पाहताय. आमची फॅमिली किती मोठी होती, आज काय अवस्था आहे घराची हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून जीवनाचा काही नियम नाही, कोण कधी जाईल सांगता येत नाही. आयुष्य हे पाण्यावरचा बुडबुडा. बुद्धाचा धर्म सांगताना एवढंच सांगाल की बुद्धाचा धर्म म्हणजे काय, तर माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं. माणसाने सगळ्याशी प्रेमाने राहा. कोणी मुसलमान नाही, तो तेली आहे, तो माळी आहे, तो धनगराचा आहे, तो कुंब्याचा आहे असं म्हणायचं नाही. अरे सगळेच माणसं आहे. बुद्ध म्हणतात माझा धर्म कोणासाठी आहे? माणसासाठी आहे. कोणासाठी आहे? अरे ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, अरे इंसान क्या औलाद आहे, पहिले इंसान बनेगा. पहिले माणसं बनायला शिका रे, पहिले माणसं बनायला शिका. आणि म्हणून पहिले माणसं बना, चांगलं राहा, सगळेच आपल्या धर्माशी प्रेमाने बोला. मी जग फिरतो, सगळा महाराष्ट्र फिरतो, सगळे लोक बाबासाहेब जयंती साजरी करतात. फक्त बौद्धांचेच करतात का? एसटी मध्ये 59 जाती आहे, एसटी मध्ये 49 जाती आहे, ओबीसी मध्ये 350 जाती आहेत, भरपूर जाती आहेत. या सगळ्या जाती बाहेर देशामध्ये पण बाबासाहेब जयंती होते, तुम्ही फक्त इथंच बघता. पूर्ण जगामध्ये होते बाबासाहेब जयंती, साऱ्या जगामध्ये बाबासाहेब जयंती होती. आणि म्हणून या सगळ्या गावकऱ्यांनी बाबाची जयंती, आपल्या बाबासाहेबांची, आपल्या बाबाची जयंती खूप सुंदर केली. मलाही बोलवला. शंकरचा रुबाब खतरनाकच असतो, यावंच लागत म्हणते बाबा. म्हणजे मी पायरी चढाव करेन, बामाल्याला येता मला भीती वाटते शंकर काय बोलतात. तर खूप छान वाटतं मला. हे सगळे लोक माझे आहेत, हे गाव माझं आहे आणि मी या गावचा जयगान शिकरे. तर मी म्हणते काश्यपली आहे, मुन्ना म्हणून मला खूप छान वाटतं, आपले पण वाटतं. मला सगळे लोक ओळखतात चांगल्या प्रकारे. आता कार्यक्रमाचा व्याप असल्यामुळे, शिक्षणाचा व्याप असल्यामुळे येता येणार नाही, परंतु कधीही आता हा दादांचं, आपल्या शंकर भाऊचं उद्घाटन आहे घराचं, काही महिला मंडळातून बोलावत होत्या, परित्राणला या म्हणते. नक्की अमरावती या साईडला आलं, एखाद्या तारखेचं बरोबर बघून घ्या. आपण नक्की कार्यक्रम गावातला असेल, मयत असेल, लग्न असेल, मी नक्की येत राहील, तुम्हाला सहकार्य करत राहील. आपण सर्वजणांनी खूप सुंदर असा कार्यक्रम घडून आणला. आपापसामध्ये मतभेद करू नका. एक शेवटचा संदेश देऊन या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. आपल्या पोरांनी शिक्षण क्षेत्राकडे वळालं पाहिजे. आज मला वाटते गावामध्ये 2च वकील आहे. एक मला वाटते ते भांडेचा आहे का कोणी, भांडेचा एक भांडेचा एक वकील वाटते, आणि एक माझं लॉ पूर्ण झालेलं आहे समजा, आणि अर्थशास्त्रामध्ये BA पण झालेला आहे. आता LLM
करेल आणि मग PhD करेल. म्हणजे आपल्या गावातून उच्च शिक्षित पोरही तयार झाले पाहिजे, शिकलेले. कारण उमेश पण माझा एक मित्र आहे, हा कुर्बे समाजाचा उमेश भांडे. उमेश पण तो शिकलेला आहे, कृषी अधिकारी का काहीतरी आहे, माहित नाही मला. बट मला वाटतं शिक्षण शिकलं पाहिजे. तर आपल्या पोरांनी थोडंसं व्यसनाच्या आहारी न जाता शिक्षणाकडे वळा. आपला समाज पूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये मी पाहतो काही मुलं दारू, सिगरेट, गुटखा, पोळी, खर्रा याच्यामध्ये व्यस्त असतात. मोबाईलचा वापर थोडा कमी करा, मोबाईल मधून थोडं बाहेर निघा, काम करा, कष्ट करा, मेहनत करा, रोज सकाळी उठा, व्यायाम करा, पोलीस भरती मारा, शिक्षणात वर जा. एवढंच बोलतो आणि शेवटच्या गरजेने या ठिकाणी माझं हे 2 शब्द थांबवतो. अरे जगण्याची आशा न मरण्याची भीती, निळा झेंडा हाती, आमच्या निळा झेंडा हाती, घाला तुम्ही गोळ्या की तलवारीची घाव, उघडी आमची छाती त्यावर बाबासाहेब नाव. अरे ओळख नाही स्वतःची, ओळखी ते गाव. अरे बाबासाहेब ओळख, आमचं जय भीम नाव, आमचं जय भीम नाव. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. कोण घोषणा द्यायच्या परत एकदा? अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे जेवले नाही का बामणण्याचे लोक? अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भगवान गौतम बुद्धांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. म्हणायचं जय भीम जय भीम जय भीम जय भीम. अरे जय 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 भीम. अरे आवाज कुठं गेला? मटणं खात नाही का? अरे जय 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 भीम. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. धन्यवाद. थँक्यू सो मच.